आता पदवी मिळाली आहे पण सगळ्यांना काही नोकऱ्या मिळणार नाहीत असं विधान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये केलंय। पण यानंतर या विधानामुळे काय गोंधळ झाला हे लक्षात आल्यावर सत्तार यांनी सारवासारव केली। तुम्हा पदवीधारकांना राज्य सरकार 75,000 नोकर भरती करत आहे, त्यामध्ये नक्की नोकरी मिळेल असं म्हणत आधी झालेली चूक सुधारण्याचा त्यांनी नंतर प्रयत्न केला। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला। आपल्याला जी आज पदवी मिळणार आहे याच्या माध्यमातून पुढचा भविष्य तुमचा येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याचा परिणाम होणार आहे। परंतु सर्वाला नोकरी, मी 4 वेळेस बोललो, सर्वाला मिळणार नाही। तुम्हाला जे काही द्यायचं विद्यापीठाने दिले, आता तुम्हाला द्यायचं आहे ग्रामीण भागामध्ये जाऊन। म्हणून तुम्हाला आमचे अय्यप्पा साहेबांनी 3 वेळेस विचारले की तुम्ही कुठे जाणार, तर तुमचं उत्तर थोडा कमी आला, त्यांनी थोडी हवा भरली। आता कमीत कमी तुम्ही हसू लागले। पहिले आपण असे बसलेले होते की मैंने उधार बेचा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये एका लग्न सोहळ्यात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी पवारांना शाब्दिक टोलेबाजी केली। या लग्नातील वधूचं आडनाव पवार असल्याने यावर गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर मजेशीर भाष्य केलं। पवारांना आम्ही सुद्धा घाबरून असतो, कारण पवारांची जी बुद्धी चालते तशी कोणाची चालत नाही असं पाटील म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्या। सुधीर भाऊ, सतीलाल भाऊ हे दोघं जण काकांचा वारसा चालवत आहेत आणि तिकडनंही मुलगी पवार कुटुंबातून येते, त्यामुळे आम्ही घाबरूनच आहे पवारांना। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सकाळी सकाळी शपथ घेऊन टाकता, काय करून टाकता आम्हाला माहित आहे। त्यामुळे पवारांना आम्ही घाबरून असतो, त्यामुळे कायम पवारांना बरोबर ठेवावं लागते आणि पवारांची जी बुद्धी चालते ती कोणाचीच चालत नाही। कळवणमध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्यांच्या 2 गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे। गांडाळमोख इथल्या तिरहळ या गावातली ही घटना आहे। दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात एका महिलेसह 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अभोणा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केलाय, परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलाय। शेतीच्या वादावरून झालेल्या या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय।